शुभ सकाळ सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहात? तर मित्रांनो, आलो आपल्या दुकानावरती, आलो शॉपवरती आणि अश्विनीचं इथं सगळं पॅकिंग चाललं आहे. काय काय पॅकिंग चाललं आहे तुम्हाला दावतो. तर शॉप लावलं मस्तपैकी, मसाले भरले. रोज मसाले संध्याकाळपर्यंत खाली होतात, निमे भरले निमे राहिले. का काही भरली नाही बरं? बरं बरं, वत सांडगे भरले, थोडं पॅकिंग करते. आणि नाचण्याचे पापड, अश्विनीचे पॅकिंग चाललेत. नाचण्याचे पापड, ज्वारीचे पापड, बटाटा चिप्स पापड, बटाटा ठेचा पापड, मिक्स पापड. आता अश्विनीने पॅकिंग केलं. जे मटेरियल काल संपतं ते सकाळ सकाळी येऊन पॅकिंग करायचं असतं. होय अश्विनी? हां हां, ठीक आहे, असू द्या. हां, ताजं पॅकिंग केलं तर दिसायला छान दिसतं आणि विकायला भारी वाटतं. किती ग्रॅमचं करते? या 250 ग्रॅमचं करते एक पाकिट, पावशेरचं आहे ना. तर काय म्हणते मग, आज काय डेचं प्लॅनिंग आहे तुझं स्पेशल? आणि असं नाही की आपल्या दुकानावरती अश्विनीचा डे येतच आहे. तर अश्विनीचं खूप छान वाटतं आणि मला तिचा अभिमान वाटतो. विषय काय असतो, जीवनामध्ये आपण जर दुसऱ्याचं सुखात आपण जर आनंदी असेल तर आपल्यालासुद्धा काहीसुद्धा भेटत नाही. आपल्याला देव काय करतो, आपल्याला पण आनंद देतो, आहे ना. म्हणजे ते म्हणतात ना, हां पडते. तर असू द्या, काय नाही. म्हणजे माझा म्हणायचा अर्थ असा होता की आपण जर जाऊ द्या, बरोबर काय म्हणायला नको म्हणलं की अश्विनी राग येतो, आहे ना. काय म्हणत नाही. असू द्या, मस्तपैकी इथं पालक पापड अश्विनीचं काल 1 2 3 4 5 6 पॅकेटं खपली की 6 पॅकेटं लगी भरायचे, आहे ना. पोहे पापड, पालक पापड असू द्या, साबुदाणा वडे असू द्या, बाजरीचे खारवडे असू द्या, साठगा असू द्या, पुन्हा बटाटा पापड असू द्या, सगळं छानपैकी पॅकिंग करते. छानपैकी तिला सेटअप बसवून दिला आहे आणि ह्याचा अर्थ अश्विनी खुश आहे. तू छोटी कॅरी बॅग घेतली रे बा, मोठी कॅरी बॅग घेतली. त्याच्या 2 प्रकारच्या कॅरी बॅग आहेत. हां, असं एडवाने नाही करायचं ना. अश्विनीला मी सांगितलं आहे दुकानावरती साडी घालून आली ना, साडी हा म्हणजे कसं, साडीचा हा शृंगार हा काय म्हणतात ना, म्हणजे लेडीज ही साडीवरती छान दिसते. तिचं घेणं, तिचं सिंदूर, ती सगळं ही म्हणजे ती साडी एक प्रकारचं. साडी घातली ना, एक लेडीज सर्वगुण संपन्न दिसते. समजून घे थोडं. आणि तिने ऐकलं, एक दिवससुद्धा ड्रेस घाला ना. तिच्याकडे खूप VIP ड्रेस आहेत, खूप ड्रेस आहेत. पण आता तिला साड्या कमी पडायला लागल्यात. पण थोडं थांब म्हणलं. आता थोडे हप्ते होते, 5 तारखेपर्यंत सगळे हप्ते गेले. सगळं कवर केलं अश्विनीने. ह्या महिन्यात खूप साथ दिली, आहे ना, दिली ना. सगळ्या मालाचं ह्याचं त्याचं पैसे देत अश्विनीने हे केलं, कंट्रोल केलं थोडं. पण आता कंट्रोल होणार नाही तिला. आता तिला म्हणलं 7 प्रकारच्या 7 साड्या घेऊ तुला छानपैकी नवीन, आणि रोज एक साडी घाल. त्या साडीवर पुन्हा 7व्या दिवशीच नंबर आला पाहिजे, कारण की साडीवरती तो छान दिसते. आणि कसं, शेवटी आपला गृह उद्योग आहे, ओनली बघा गृह उद्योग. ज्यावेळेस तू साडी घालतील त्यावेळेस खरोखर आपलं प्रोडक्ट घरचं असल्यासारखं वाटेल. तर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहे का नाही, तुम्ही नक्की सांगा. की साडी घातली पाहिजे का नाही घातली पाहिजे. कसं, साड्या आहेत तर जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते कसं गृह उद्योग आहे असं आपल्याला समजेल. तर चला. आणि असं नाही की आपलं ऑनलाईन कुरिअर सेवा उपलब्ध आहे. होय अश्विनी? ओनली बुकवा गृह उद्योग ऑनलाईन पण मिळणार आहे तुम्हाला. असं नाही की अश्विनीचं ऑनलाईन पॅकिंगसुद्धा चालू आहे. रोजची रोज डेली पॅकिंग टाकलं जातं. येस, बरोबर का? हां, ठीक आहे. चला, ह्या गोष्टीवर आता व्हिडिओ मोठा झाला. आपल्याकडे गव्हाच्या कुरड्या पण जातात, त्यानंतर शेवया आहेत, मसाला आहेत, तूप आहे आमच्या कविता मावशीचं. तर असं